अल्पवयीन दुचाकीस्वार नियमभंगावर आता थेट पालकांवर होणार गुन्हा दाखल. कोल्हापुरात पोलिसांची धडक कारवाई. कोल्हापूर शहरभरात वाहतुकीचे नियम धाव्यावर बसवून बेदरकारपणे दुचाकी पळवणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांवर आज पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या मोहिमेत निर्भया पथक, वाहतूक पोलीस आणि कोल्हापूर पोलीस अंमलदार सहभागी झाले असून शहरातील महाविद्यालये आणि कॉलेज परिसराला टार्गेट करून ही विशेष तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉलेजला ये-जा करणारे तरुण-तरुणी सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे विदारक चित्र शहरात पाहायला मिळत होते. अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या देणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, हेल्मेट व ड्रायव्हिंग लायसन्स नसणे आणि भरधाव वेगाने गाड्या पळवणे यामुळे शहरभरात वाहतुकीची कोंडी तर होत होतीच, शिवाय अपघातांचे प्रमाणही धोकादायक रीतीने वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज सकाळपासूनच गजबजलेल्या दसरा चौकासह शहरातील विविध भागांत सापळा रचून कारवाईचा धडाका सुरू केला. मुलं अल्पवयीन असेल तर पालकांनी आपल्या मुलांच्याकडे वाहन देऊ नये, दिल्यास थेट पालकावर गुन्हा दाखल करणार, अशी माहिती कोल्हापूर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. कोल्हापूर शहरामध्ये शाळा कॉलेज परिसरात अल्पवयीन वाहन चालकांनी वाहन चालवण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब, तसेच अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि DYSP सिटी DYSP मॅडम यांनी कारवाई करण्याकरता आदेश दिले होते. तर त्यानुसार कोल्हापूर शहरामध्ये 6 कॉलेजेस ठिकाणी कारवाई सुरू आहे. यामध्ये प्रोबेशनरी DYSP साहेब, ठिकाणी साहेबसुद्धा यामध्ये सहभागी आहेत. तर जे अल्पवयीन वाहन चालक आहेत त्यांच्यावरती सध्या कारवाई सुरू आहे. यामध्ये 18 वर्षाखालील मुलांनी वाहन चालवणे, विना लायसन वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, काही मॉडिफाईड वाहनं जे आहेत त्यामध्ये सायलेन्सर मॉडिफिकेशन अशी वाहनंसुद्धा आम्ही यामध्ये जप्त केलेली आहेत. आणि यामध्ये एकाच वेळी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ही कारवाई आता सुरू आहे. आणि यामध्ये जे अल्पवयीन वाहन चालक आहेत तर त्यांच्यावरती ही कारवाई सुरू आहे. तर सर्व पालकांना आव्हान आहे की आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याकरता देऊ नये आणि त्यांनी लायसन काढल्यानंतरच त्यांना वाहन चालवण्याकरता द्यावे. आणि इथून पुढे सुद्धा ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्हाभर आहे का फक्त शहर? सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये ही मोहीम आहे. यामध्ये पोलीस स्टेशनचा सुद्धा सहभाग आहे. सर्व पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, निर्भया पथक यांचे सुद्धा यामध्ये अंमलदार सहभागी आहेत आणि प्रभावी कारवाई सुरू आहे.